विकासाच्याकरता दिलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची मी माहिती आज त्यांना दिली। एकंदरीतच मी सकाळी काही पेपर वाचले आणि काही बातम्या रात्री बघितल्या, तर काल DPC असताना त्याच्यामध्ये काय झालं काय नाही ते बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, कारण मी 2.5 तास DPC चालवली। मी जवळपास 14-15 वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि सर्वांना तिथं मी बोलून देत असतो, सगळ्यांचं ऐकून घेत असतो। जेवढे काही प्रश्न तातडीने सोडवता येतील ते सोडवण्याच्या सूचना ताबडतोब तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट हे अधिकाऱ्यांना सांगत असतो। तशाच पद्धतीनं काल बैठक झाली, परंतु काहींनी काल इकडे येऊन टीका केली की अजित पवारांनी बोलून दिलं नाही वगैरे। हे दादांत चुकीचं आहे। मी सगळ्यांना बोलून दिलं, त्याच्यामध्ये काही नियम सांगितले, कारण सातत्याने काही खासदार असं तिथं सांगत होते, विशेषतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे डॉक्टर, की मावळाला जास्त दिलं, मावळाला जास्त दिलं। तर मावळ पण आपल्याच भागातला आहे, बारामती लोकसभा पण आपल्याच भागातला आहे, आपल्या जिल्ह्यातलंच आहे आणि शिरूर पण आहे। असा भेदभाव मी कधी करत नाही, करणार पण नाही आणि सगळ्यांचंच काल मी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना जे काही योग्य पद्धतीने उत्तरं द्यायला पाहिजे तशा प्रकारची उत्तरं मी त्या ठिकाणी दिली आणि ती मीटिंग संपवली। 2.5 तास मीटिंग चाललेली होती, पण कुठेतरी मी कोणाचा तरी अपमान केला, काहीतरी वेगळं सांगितलं। मी कायद्याच्या नियमाच्या बाहेर जास्त बोलत पण नाही, सांगत पण नाही। इतरांनी माझ्यावर काय आरोप केले तर मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पण पडत नाही, कारण तुम्ही अनेक पत्रकार मित्रांनी बघितलेलं माझी लाईन हीच आहे, विकास, आम्ही केलेल्या योजना आणि आम्ही ज्या पद्धतीनं पुढं चाललेलो आहे ती सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याच भावनेतनं आज हे पत्रकार परिषद इथं घेतली। आज इथं पत्रकार परिषद घेत असताना तुम्हाला माहिती आहे काही आमच्यातले सहकारी, विशेषतः भोसरी परिसरातले, हे दुसऱ्या पक्षामध्ये गेले, परंतु बहुतांशी म्हणजे आमचा अध्यक्ष जर सोडला तर बाकीचे आमचे महिला विंग, आमची युवकांची विंग, युवतीची विंग, आमचे सगळे सेल, त्याचे सगळे प्रमुख, हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत, आम्हा लोकांच्या बरोबरच आहे। आज सगळे तिथं उपस्थित होते, माझी पण नगरसेवक नगरसेविका जुने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले होते, तरुण पण तरुणी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे। ह्या शहराचं माझं एक वेगळं नातं आहे आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी अनेकदा जे काही माझ्याकडे असणारे अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास मी केलेला आहे, पुढे मी करत राहणार आहे। हे मला आपल्याला सगळ्यांना आपल्यामार्फत महाराष्ट्राला पण सांगायचं होतं। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो। काय महाराष्ट्राच्या विकासासाठी दादांनी शरद पवार साहेबांसोबत गेलं पाहिजे, लोकसभेचा निकाल पाहता आमदारांना कुठेतरी भीती वाटते का? अजिबात तसे भीती वाटत नाही। तुम्ही परवा बघितलं, तुम्ही कारण नसताना काही जण वेगळ्या प्रकारे म्हणजे काही पत्रकार बातम्या देतात। जर तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषद असं सांगण्यात आलं की दादांच्या जवळचे 8 ते 10 आमदार फुटणार, माझे तर सगळे माझ्याबरोबरच राहिले। उलट 7 मतं मी बाहेरची मिळवली, माझ्याकडे 40 होते, माझ्या 2 उमेदवाराला 47 मिळाले। हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ना, म्हणजे सगळे आमदार माझ्याबरोबर राहिले ना। आणि तिथं मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये पण सगळ्यांनी सांगितलं, आम्ही सगळे बसलो होतो की जो काही आहे ते सगळ्यांनी एकजुटीनं राहायचं आणि पुढं जायचं। आम्ही एकत्र बसू, 3 पक्ष आणि आमचे मित्रपक्ष, आणि व्यवस्थितपणे जागांचं वाटप होईल। मागच्या वेळेसारखं आम्ही उशीर लावणार नाही, तशा प्रकारची चर्चा आमची झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळेल। अशा बातम्या आम्ही तुमच्याकडूनच ऐकतो, म्हणजे पेपरला आज पण काही पेपरला तशा प्रकारच्या बातम्या। आम्ही विकासाच्या करता ही लाईन पकडलेली आहे, विकासाच्या करता पकडलेले असताना अर्थसंकल्प मला सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये सगळ्या गरीब घटकाला सर्व जाती धर्माच्या त्याच्यामध्ये
मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डायरेक्ट लाभ त्याच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार महायुती म्हणून केलेला आहे. दादा, आपण आज बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. शहराध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. या ठिकाणी शहराध्यक्ष नवीन अशी घोषणा केली. मी मगाशी भाषणातच सांगितलं, मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे. अजून काही लोकांशी बोलणं माझं बाकी आहे. त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण देणार आहे, कार्याध्यक्ष पण देणार आहेत. निवडणुका जवळ असल्यामुळं मी 2-4 दिवसात तो निर्णय घेणार. हो, मी ती बातमी वाचली मीडियामध्ये. त्यामध्ये काही जण म्हणतात तो फोटो अलीकडच्या काळातला आहे, तर कुठं मिळाला, काय मिळाला, त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे. आणि आपण फोटो कुठली जाहिरात देताना कुणाला तरी एजन्सीला देतो किंवा अशा प्रकारची जाहिरात आम्ही सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही ती दाखवा, आणि त्या पद्धतीनं ते दाखवतात. तर कुणी तो फोटो दाखवला, जाहिरातीचा कसा हे असला पाहिजे नमुना, ते सिलेक्ट केला जातो, मग दिला जातो. तुम्ही म्हणताय तसं आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे की बाबा हा जर 3 वर्ष बेपत्ता आहे तर हा फोटो कुठला आहे, कधीचा आहे. बरं, त्यांनी तो वारकरी वाटतोय, तो हे लावलेला असल्यामुळं, गंध लावलेला असल्यामुळं. पण तो मग आत्ताचाच पालखी सोहळा झाला त्याच्यातला आहे का मागचा आहे, असं त्यांच्याही घरातली चौकशी करतात. हो, बरोबर आहे ना. फोटो असल्यामुळं तो फोटो जर अलीकडं काढलेला असेल तर मग तो आहे आणि तो ती दिला पाहिजे, म्हणजे ती व्यक्ती. आणि जर पूर्वीचा आपल्याकडे बघा, म्हणजे मी कोणाची चेष्टा करतो समजू नका, परंतु दुष्काळ पडला की एक असा पागोटेवाला असा तो बघतो, तो फोटो आहे की नाही, सगळे ते दुष्काळाला तोच दाखवतात. असा बसला आमचा धोतरवाला गरीब माणूस, चेहरा सगळ्या सुरकुतलेला आहे, पागोटं बांधलेलं आहे आणि पावसाची वाट बघतोय. अशा पद्धतीनं काही फोटो सिलेक्ट पण केले जातात. तर ते माहिती घ्यायचं काम चाललेलं आहे. त्याच एखाद्या धोतरवाल्याला मॉलमध्ये एंट्री न केल्यामुळे त्या मॉलवर कारवाई केली आणि 3 दिवसासाठी त्यांना काही मॉल बंद केला. हो, बरोबर आहे ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये धोतर, सदरा, टोपी हे तर महाराष्ट्रामध्ये सर्रास पूर्वी लोक घालायचे. त्याच्यामुळे हे काही बाहेरचा हे नाही आहे, म्हणजे भारताबाहेर नाही. आपण तिकडच्या देशात त्यांनी काय कपडे परिधान केल्यानंतर एंट्री द्यायची तो त्यांचा अधिकार आहे. बऱ्याचशा बाहेर परदेशात गेले की बूटच पाहिजे, बूट नसले तर आम्ही नाही सोडणार, शर्ट इनच केला पाहिजे, असं बरेच काय असतात. काही ठिकाणी टायच लावला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, मग कुठलाही घटक म्हणजे समाजाची असो, त्या समाजाचा जो पोशाख आहे तो फक्त तो पोशाख पूर्ण असावा, एवढंच त्याच्या मागचं आहे. आपला वाढदिवस उद्या आहे, सर्व पत्रकारांकडून आपण शुभेच्छा देतो. मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. पण सकाळच्या एका केकची बरीचशी चर्चा होती, त्याच्यावर कुठली? नाना शितोळे यांच्या घरी जो केक कापला, अतुल शितोळे यांच्या, त्याच्यावर जे वाक्य लिहिलेले होते त्याची बरीचशी चर्चा होती. काय सांगाल मुख्यमंत्री? काय चर्चा, काय वाक्य लिहिलं? मुख्यमंत्री लिहिलं होतं, केकवर मुख्यमंत्री लिहिलं होतं. तेव्हा का उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते बरंच काही लिहित असतात, माझ्याबद्दलच नाही. उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार, हो ना. त्यांना वाटतं आम्हाला कळतंय ना, 145 मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही. तेव्हा आता किती जणांना मी सांगत असतो, अरे बाबा असं लिहू नका. बऱ्याचदा सांगतात, परंतु अतिउत्साही काही ऐकत नाही. मी त्याच्याबद्दल बोललो भाषणामध्ये, किंवा ते माझ्याकडनं राहिलेलं आहे. मी त्यातनं कसा मार्ग काढायचा ते ठरवेन. का
एखाद्याची बदनामी करण्याच्या करता किंवा एक संभ्रम निर्माण करण्याच्या करता लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक बाबा हे नक्की काय झालं असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काही जण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीनं ते केलं की त्याला IAS अधिकारी पूजा करकर जे आहेत त्यांनी खोटं प्रमाणपत्र खोटा पत्ता दाखवून आपण म्हणतो खोटं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचाही त्या ठिकाणी छळाचाही तक्रार दाखल केली आहे. राज्य सरकार म्हणून आपली भूमिका काय? त्या संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर शहराचे यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे. त्याची चौकशी चाललेली आहे. चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. आम्ही सरकार चालवत असताना कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही, पुढेही कधी करणार नाही. कायदा नियम सगळ्यांच्या करता सारखा. अहो मी बोलून दिलंच ना सगळ्यांना. असं काय करताय? बाहेर तिथं जे पत्रकार होते त्यांना विचारा. काही पत्रकार आत पण बसलेले होते. मी कुणालाच बोलण्या वाचून रोखलं नाही, कुणालाच नाही. जर बोलण्या वाचून रोखलं असतं तर तिथं गडबड झाली असती. तुम्ही अनेक जण जवळपास DPCचे मेंबर माझ्या माहितीप्रमाणे 24 मेंबर आहेत आणि आमदार जवळपास किती आहेत तुम्ही बघताय. 17 आमदार काल हजर होते, मंत्री आमदार धरून, आणि खासदार 6-7 हजर होते. त्याच्यावर सगळे बोलत होते. त्याच्यामध्ये म्हणजे असं काही नाही. आणि हे वर्षानुवर्षे आज नाही, मागे तर कधी कधी काही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा तिथं 2 नंबरचा प्रमुख असतो, परंतु आता तिथं निवडणुका नसल्यावर COच तिथं प्रतिनिधी ZPचे म्हणून आहे. मला त्याबद्दल नो कॉमेंट्स. आम्ही प्रयत्न करतोय न्याय द्यायचा. आम्ही प्रयत्न करतोय ना. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. मी तो करतोय. काय काय का मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची आमची युती आणि मित्रपक्ष आठवले साहेब आहेत, इतर पण मान्यवर त्याच्यामध्ये आहेत, महादेव जानकर आहे, आपले सदाशिवराव खोत आहेत, असे बरेच जण आहेत. तर त्याच्यामध्ये कुणाच्या तरी वेगवेगळ्या वृत्तपत्रात कुणी काय दिलं, मुखपत्रात काय दिलं, त्यामध्ये तो मी नाही त्याच्यात जास्त लक्ष देत. पिंपरी चिंचवडमध्ये बालेवाडीत आहे. बालेवाडी माझ्या माहितीप्रमाणे पुणे महानगरपालिकेत आहे. ह्या संदर्भामध्ये आता सगळी जी काही चर्चा आहे ती फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. आणि काही महत्त्वाचे प्रोजेक्ट हे केंद्राच्या मदतीनं आम्हाला करायचे आहेत. म्हणजे मराठवाड्याला जे आम्हाला पाणी द्यायचं आहे, पश्चिमेकडे पडणारं पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये वळून आणायचं आहे, तो एक मोठा काही 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तसंच वैनगंगाचं पाणी जे मोठ्या प्रमाणावर समुद्राला जातं ते पाणी काही विदर्भातल्या जिल्ह्यांच्या मध्ये आणण्याचं जे काम आहे तो एक प्रकल्प आहे. किंवा आपल्या इथले जे काही उपसा सिंचन योजनांचे प्रकल्प आहे, काही ठिकाणी बंद पाईपलाईनमधनं पाणी नेलं तर पाण्याची बचत होती, ते प्रकल्प आहे. याबद्दलची चर्चा आमची झाली. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष बारकाईनं ठेवून आहेत. आम्ही पण त्यामध्ये सगळेजण सकारात्मक आहोत आणि हे वेळोवेळी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. वाहतुकीचा प्रश्न जटिल होतोय. पिंपरी चिंचवडचे काही रस्ते मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत आपल्या काळात, परंतु पातळ देवरोड बायपास जसं आपण बालेवाडीला जाणार आहोत तिथे अजूनही वाहतुकीची समस्या आहे. बाजूला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे, पण संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला जर आपण आलात तर
मोठ्या प्रमाणात वाहतूक होती असती 8 मधील रस्ता असूनही? आपण म्हणताय ते खरं आहे. त्याचं कारण मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. दुसरी गोष्ट, रिंग रोडच्या बद्दलचे जवळपास पैसे आम्ही दिलेले आहेत, थोडे पैसे बाकी आहेत. टेंडर निघून ते रिंग रोडचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. तिसरी गोष्ट, काही वेगवेगळ्या ठिकाणचे सबवे, काही वेगळ्या ठिकाणचे फ्लायओव्हर, काही नॅशनल हायवेचे पण काही कामं अशी सगळी एकत्र आलेली आहेत. हिंजवडी टू शिवाजीनगर ती मेट्रो आहे, त्याचं काम टाटाला PPP मॉडेलमध्ये दिलेलं आहे. बाकीचं इकडचं आहे ते आपण महारेल म्हणून आपली जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी करतो आहे. आम्ही त्याच्यातनं जास्तीत जास्त वेगवेगळ्या भागात वन वे करून लोकांना वाहतुकीचा त्रास आहे त्या अडचणीमधनं कसा कमी करता येईल याबद्दलचं आमचं काम चाललं आहे. मी 23 तारखेला याबद्दलची बैठक लावलेली आहे मुंबईमध्ये. 23 तारखेला मी अधिकाऱ्यांनाही बोलवलं आहे. मला एक काल रात्री प्रेझेंटेशन दिलं की बाबा काही रस्तेचं ट्रॅफिक सुरळीत करायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे. तर ते मी आता उद्या सगळ्या सचिव लोकांच्या देखत पाहणार आहे आणि आयुक्त वगैरे काहींना VCवर घेणार आहे आणि त्याच्यातनं तो मार्ग काढणार आहे. दादा काही लाडकी बहीण लाडका भाऊ काढलेले आहेत, तर प्रसार माध्यमांमध्ये काही बातम्या येतात की आम्हाला भीक नकोय, काम हवंय हाताला. हो, मग हाताला काम देण्याकरताच ताई रोजगार हवाय. आणि ज्या आपण आता योजना लाडका भाऊ म्हणून दिलेल्या आहेत ते फक्त शिक्षण, जसं तुम्ही अट घातलेली आहे, जे बेरोजगार आहेत आणि अशिक्षित आहेत, तर त्यांच्या लाडक्या भावांचं काय? त्या लाडक्या भावांनी अशिक्षित राहायचं नाही. त्यांना नाही, त्यांनी मोफत शिक्षण आहे ना, असं काय करताय? आता प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर शिक्षण मोफत घेतलं पाहिजे आणि 10वी नंतर 12वी नंतर त्यांनी काय करायचं तर त्यांना तो 10 लाख विद्यार्थ्यांच्या करता स्टायपंड देऊन योजना आपण काढलेली लाडका भाऊ जे शिक्षण आपण अटी ठेवून देत आहेत पैसे जे आपण म्हणतो योजनेमार्फत, तर ते काँग्रेसच्या काळात आलेले त्यांच्या आपल्या या माहितीच्या ह्या काळामध्ये त्यांची नवीन नाव घेऊन ह्या योजना आपण त्यांचं नाव करतायत आणि स्वतः श्रेय घेत आहेत. असं कुठल्या काँग्रेसच्या काळात झालं होतं? काँग्रेसच्या काळात आता भरपूर जसं शिक्षणाच्या बाबतीत त्या योजना आल्या. कुठली मला सांगा ना, योजनेचं नाव सांगा. नाही हो, काँग्रेसच्या आता मीच होतो ना, असं काय करताय? नाही, सगळे वडीलधारी आमचे गुरुच आहेत आणि जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा, आशीर्वाद. या ज्या योजना आहेत, आपण ज्या योजना सांगितल्या या सगळ्या योजनांचं भवितव्य केवळ NDAच्या विजयावर अवलंबून आहे का? योजना आम्ही आणलेल्या आहेत महायुतीने. ह्या योजना पुढे चालवायच्यात आम्हाला. त्याच्यावर पुढे चालवायच्या असतील आणि त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तर पुन्हा महायुती आणली पाहिजे. सातत्याने इमोशनल करण्याचा प्रयत्न काही जण करतात, पण मी कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायचं सोडून दिलेलं आहे. मला काही नाही. आम्ही विकास केलेला आहे, चांगला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. माझा नेहमीच विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे. हे आपण पण सगळेजण बरेच वर्ष बघताय. गंभीर विषय आहे. गेली 8 दिवसापासून एक विषय हा उपस्थिती माध्यमावरती झालं साहेब, त्याचं झालं. तुम्ही उशिरा आला, त्याचं उत्तर दिलंय मी. पत्र दिलं होतं मला, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे साहेब. हो, मी सांगितलं ना, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारिणी हे सगळेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला त्याच्यात आम्ही सामावून घेणार आहे. मगाशी सांगितले. आता तुम्ही आम्ही नेहमी बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी करत असतो. त्या संदर्भामध्ये ज्यांना आमची ध्येय धोरणं, आमच्या पक्षाची भूमिका योग्य वाटेल त्यांनी त्या आमच्यामध्ये यायला काहीच हरकत नाही. आत्ता पण आम्ही 10-12 सहकाऱ्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला. धन्यवाद.